आज मी अजिबात बरी नाही आहे. हा बघजून पण सुजलेला आहे माझा चेहऱ्याचा आणि ना मला बोलताना पण खूप त्रास होतो आहे. मग आज अजिबात जास्त बोलणार नाही मी. नाही म्हटलं तरी बोलावं ते लागतं. जास्त तोंड नाही आवडतं. प्रॉब्लेम हा आहे फक्त, बाकी काही नाही आहे. आणि खायला पण खूप त्रास होतो आहे. त्यामुळे 2 दिवस तरी फक्त ज्यूस डाळ भात ह्या गोष्टी खायला. चहा कॉफी पिऊ शकतो त्याच्याबद्दल नाही बोलले, पण लय दुखतं आहे जाम. आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती काय, सगळ्यात लास्टचा दात होता तो. असा मिडलचा असला असता तर जास्त प्रॉब्लेम होता. आणि इंजेक्शन असं खूप असलं ना, ते अजून दुखतं आहे मला, अजून दुखतं आहे ते. तरी ठीक आहे, चालली आहे मी ऑफिसला. मला ना जोकरतून हसायला येत आहे. मला ना असं बोलता येत नाही आणि माझा आवाज ना थोडा जरा जास्त मोठा आहे. त्यामुळे नेहमी मला लोक बोलतात. मी बोलली ना, मला बोलायला लागले की माझ्या कानातले हेडफोन पडतो. हेडफोन पडला असता आता. तर माझं डोकं खूप दुखते बिकॉज ऑफ माय टीथ. मला कळत नाही मी काय करू. घरी थांबले असते तर रिधानला ओढून माझं अर्धा जीव गेलं असतं. त्यापेक्षा म्हटलं ऑफिसला जाऊ आणि गप्प बसू. इकडे कोण ओढायला लावणार नाही मला, ठीक आहे. मला माझ्या चेहऱ्यातच फरक जाणवायला लागला. डोंट नो वाय. असं वाटतं हवा खाली तर आणि हवा कसा वाटतं हा असा वरती. मला नारळ पाणी प्यायला आवडत नाही. नारळ पाणी अजिबात पित नाही, चवच लागत नाही मला त्याची. मी लिंबू पाणी कोकम सरबत हे सगळं आवडतं, पण नो नारळ पाणी नाही पित. ठीक आहे, बोलतो मला जास्त बोलता येत नाही. प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हॅलो. तर खूप लोकांना माहीत नाही पण आज माझा बर्थडे आहे. हो, तर मला ना असं म्हणजे असं माहीत नाही का, आपण जेव्हा एका पॉईंट नंतर येतो तेव्हा आपल्याला असं बर्थडेची एक्साइटमेंट राहते की नाही माहीत. बट मला नाही आहे सध्या तरी. ठीक आहे, मे बी माझा दात दुखतो आहे, माझं डोकं दुखतो आहे, माझा अर्धा फेस सुजला आहे, त्यामुळे पण असेल. बट ठीक आहे, एवढी काही एक्साइटमेंट नाही आहे बर्थडेची. चाललं आहे, चांगला दिवस झाला आहे. ऑफिसला गेले होते, घरी चालली आता. घरी जाऊन आता त्या रोजची कामं असतात, ते जे असते रोज मी तुम्हाला सांगते ते. नवीन असं काही नाही आहे, ठीक आहे. किंवा मला असं वाटतं की एका पॉईंटनंतर आपण पण विचार करतो की यार आता आपण थोडे म्हणजे सगळ्यांचं नाही माहिती, पण मला स्पेसिफिकली आहे की एका पॉईंटनंतर जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपला बड्डे फक्त आपण एक साधा जेवण किंवा नॉर्मल गोष्टी करून पण सेलिब्रेट करू शकतो. प्रत्येक वर्ष एक्स्ट्रा गेन करायची काही गरज नाही आहे असं मला वाटतं. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, ठीक आहे. डिपेंड्स कसं वाटतं प्रत्येकाला. काही लोकांना बड्डे ही खूप मोठी गोष्ट वाटते, काही लोकांना नाही वाटत. सो आय मीन अ फेस मिड लाईफ वेअर बड्डे डझंट मॅटर एनी मोर, कारण का रोजचा दिवस सारखाच असतो, ठीक आहे. अजून काही सुचत नाही आहे, भेटूया संध्याकाळी घरी गेल्यावरती. बाबू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रिधान, हॅपी बर्थडे टू यू. राहू दे ना बाबू. कोणाचा बर्थडे? तुझा. मग केक कोण कापते? रिधानला प्रत्येक वेळेस सेंटर ऑफ अटेन्शन असायचं असतं. काय ना, नीट भरव. आता झटका लागला असता मला. थँक्यू. माझे रिधान आणायचं उंदीर. तर मी आली आहे ऑफिसवरून, ठीक आहे. हा किचनचा बेसिंगचा एरिया. डाळ नाही घेतली, डाळ भात लावायचं ठरवलं आहे, ठीक आहे. आज दात दुखतोय त्यामुळे फक्त डाळ भात खाणार आहे. डाळीमध्ये पाणी जास्त ठेवते ना, कारण नंतर पाणी टाकत नाही. नंतर पाणी टाकल्यावरती ते मला बॅलन्स वाटत नाही, म्हणून एकदम जास्त पाणी टाकते. आणि डाळ धुवून घेतली, आता भात धुवून घेतली. आम्ही सगळे इंद्रायणीचा भात खातो, बट प्रॉब्लेम काय झाला माहिती, इंद्रायणीचे तांदूळ संपतो आणि अजून आणले नाहीत. आणि तांदूळ हे गावात मिळतात माझ्या सासूबाईंच्या माहेरून, म्हणजे यांच्या मामाकडून. तर तांदूळ का अजून आले नाहीत,
त्यामुळे हा आता सध्या तरी इंडिया गेटचा मोगरा बासमती तुकडा मला वाटतं तोच वापरतो. जास्त बोलता नव्हतं दाढ दुखतं माझं वजन, त्यामुळे जेवढं जमेल तेवढं कमीच बोलते. आणि मला वाटतं आजचा व्हिडिओ पण शॉर्ट असेल. जास्त काही सेलिब्रेशन केलं नाही. केक आणला होता तो कट केला, हृदयानेच कट केला. मी पण नाही कट केला तो, कारण का तुम्ही एका पॉईंटवरती पोहोचून मला बर्थडे माझा नाही करत. मला वाटतं माझे मिड लाईफ क्रायसिस सुरू झाले, जेणेकरून तुम्हाला बर्थडेचा पण फरक नाही पडायचं ॲक्च्युली. आणि सगळ्या फ्रेंड्सांच्या लास्टचा काय प्लॅन ऐकलं म्हटलं काही नाही, घरी तर ऑलमोस्ट आलेलं जे माझ्या वयाचे त्यांना काही असं वाटलं नाही. पण जे माझ्यापेक्षा छोटे त्यांना असं वाटलं की अरे यार बर्थडेचा काय प्लॅन नाही, बाहेर वगैरे घरातच सेलिब्रेट होतं. होतं ना आपल्याला असं कधी कधी की नाही वाटत बाबा होतं सेलिब्रेट करावं असं. तर हेच चालू आहे. ठीक आहे. जे लोक जेवण करतात त्यांना माहिती असतं हाताने पाणी मोजतात ते लोक, कधीच कपाने पाणी मोजत नाही आपण. ती एक ज्या बायका जेवण करतात त्यांची खासियत असते असं मला वाटतं. कुकर घेतली आणि मला ती उद्या पाणी नाही आणते, त्यामुळे आजच सगळं कुकर रात्रीचा घासून बेसून ठेवणार आहे आणि भरून ठेवणार आहे, जेणेकरून उद्या सकाळी जरी पाणी नाही आलं तर पाणी पुरेल. आणि बादल्यांचे पण घासून ठेवतो. रोज डाळीमध्ये ना मी हळद जिरं टाकतो, पण आज टाकलं नाही कारण का मला टाकायची आहे फोडणीची डाळ. अरे बापरे. आणि मला 2-4 बटाटे लावले, कारण का बटाटे नाही लावणार उद्यासाठी काहीतरी ठेवे. बटाटे कशाला लावायचे ते म्हणून उद्या तसं पण काही टिफिन बनवायची इच्छा मला वाटत नाही आहे. बघूया. ठीक आहे. 2 मिनटं. हां, सगळं करून झालं. गॅसवरती कुकर चढवलं. प्रॉब्लेम आहे ना, या कुकरची वाफ लवकर जाते, त्यामुळे मला कुकर असं एकदम मीडियम गॅसवरती ठेवावं लागते. हे रोजचं झालं आहे माझं, कुकरची वाफ जाते नाही. आणि आज काय जास्त जेवण नाही आहे, तरी पण डाळ भात बनवायचं असं, भाकरी बनवायची. बाकीच्यांसाठी सकाळचं अंड्याचं कालवण आहे आणि आई जवळ बनवते. जवळ सुकी मच्छी असते, जे लोक मराठी आहेत त्याला माहीत नसेल. जवळ ही सुकी मच्छी जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना खूप माहिती असते. आणि अजून मला मशीन लावायची, त्यामुळं मशीन लावून कपडे वाळत घालून सगळ्या गोष्टी करून मला वाटतं आता जास्त व्हिडिओ शूट नाही करणार, कारण मला लवकर झोपायचं, दात पण दुखतं, त्यामुळे आतासाठी एवढंच. माझं ऑलमोस्ट सगळं जेवण बनवून झालेलं आहे आणि माझ्या सासूबाईच्या फोनवरती गप्पा चालल्यात गावी. हे आमचं किचनची खिडकी आहे, इथून पण तुम्हाला असं छान दिसेल, असं मागचं असं बॅकग्राऊंड सुंदर वाटतं असं बाहेर बघायला मिळते. असं संध्याकाळचे असे एकदम छान असं सिनरीज मी दाखवते तुम्हाला. हे असं बघायला किती छान वाटतं असं. मला ना कधी कधी भीती वाटते माझ्या हातात असं मोबाईल पडायची, पण असं बघितलं ना ही मुंबई किती झगमगाट आहे. खूप लोक इथे किती स्वप्न घेऊन येतात, काय करतात. हे असं खाली आहे आणि खाली बघितलं ना मला कधी कधी भीती वाटते. बिल्डिंग्स पण एवढ्या छोट्या छोट्या दिसतात. ट्रेन आहे, किती झगमगाट आहे इकडे, मस्त आहे. हा हायवे ऐरोलीचा हायवे आहे. इथे नॉर्मल तुम्ही याच्यावरती बघितलं तर मस्त झगमगाट चालू आहे इकडे पण. आयुष्य ना थांबतच नाही कधी कोणासाठी. आयुष्यात कोणी येऊ कोण जावं पण ते कधीच कोणासाठी थांबत नाही. तशी ही मुंबई कधीच कोणासाठी थांबत